आज आपण इयत्ता 10वीचं भाग 1मधला सराव संच 1.1 मधला दुसरा जो प्रश्न आहे तो बघणार आहोत. एक सामायिक समीकरण सोडवणार आहोत. त्यातलं जे पहिले जे उदाहरण आहे ते 3a अधिक 5b बरोबर 26 आणि a अधिक 5b बरोबर 22. आता हे आपल्याला एक सामायिक समीकरण सोडवायचं. ते हे कशा प्रकारे सोडवायचं ते बघूया. पहिलं समीकरण आहे ते लिहून घ्यायचं. 3a अधिक 5b बरोबर 26 हे पहिलं समीकरण आणि दुसरं समीकरण आहे a अधिक 5b बरोबर 22 हे दुसरं समीकरण आहे. ही दोन समीकरणं लिहून घेतली आपण. आता ह्याच्यामध्ये आपल्याला इथे जर बघितलं तर इथे बीचा सहगुणक आहे 5 आणि इथे पण बीचा सहगुणक आहे 5. कोणत्या तरी एका चलाचा आपल्याला लोप करायचा असतो. तर ह्याच्यामध्ये आता इथे दोन्ही सहगुणक सारखे आहेत म्हणजे आपण ह्यांचा लोप करू शकतो. परंतु जर बघितलं ह्याच्यामध्ये ह्या समीकरणामध्ये तर इथं दोघांची बेरीज केलेली आहे. तर चलाचा लोप करताना आपल्याला ह्याची बेरीज केली तर ह्याचं उत्तर तर 10 हे जाऊ नाही शकत. मग ह्या समीकरणाची काय करायची वजाबाकी. मग इथे आपण असं लिहायचं समीकरण 1 व 2 यांची वजाबाकी करू. आता यांची वजाबाकी करूया. समीकरण परत लिहून घेऊया. 3a अधिक 5b बरोबर 26 a अधिक 5b बरोबर 22. ज्यावेळेस आपण वजाबाकी करतो तेव्हा ही खालची चिन्ह बदलायची असतात. इथं अधिक आहे इथे वजा, इथे अधिक आहे इथे वजा, इथे अधिक आहे इथे वजा. 26मधून 22 गेले, 26मधून 22 गेले किती राहतात 4 बरोबर. आता इथे अधिक 5 आणि वजा 5 हे आपले गेले म्हणजे यांचा लोप केला आपण. इथे काय नसतो म्हणजे 1 असतो हे लक्षात ठेवायचं. मग 3a मधून a गेला 2a राहिलं. आता आपल्याला aची किंमत काढता येईल. पहिले तर aची किंमत करूया. 2a बरोबर किती आलं 4 आलं. 2a बरोबर 4 आले. मग a बरोबर काय येणार आहे 4ने 2ला भागितलं तर 4 के 4 4ने 2ला भागितलं बे के बे बे दुने 4 म्हणजे a बरोबर आपले हे 2 आलं. म्हणजे aची किंमत आपल्याला किती भेटली 2 भेटली. आता ही जी किंमत भेटलेली आहे ते वरील समीकरण जे आहे ह्या दोन समीकरणांपैकी कोणतं तुम्हाला सोपं समीकरण वाटतं त्याच्यामध्ये घालूया. तर आता आपण दुसरं समीकरण आहे त्याच्यामध्ये ती किंमत टाकूया. मग इथे परत असं लिहायचं a बरोबर 2 ही किंमत समीकरण 2मध्ये टाकू. 2मध्ये टाकूया. तर समीकरण 2 लिहून घ्यायचं. a अधिक 5b बरोबर 22 हे समीकरण लिहून घेतलं. आता aची किंमत किती आहे 2. मग aची इथे किती टाकला तुम्ही 2 अधिक 5b बरोबर 22. aची किंमत 2 आली. तर आता बीची किंमत आपल्याला काढायची म्हणजे हे 5b आपण काय करायचे इथे तसेच ठेवायचे. 5b आहेत हे तसेच ठेवायचे. 5b बरोबर 22 हे इकडचे अधिक 2 आहेत तिकडे आल्यावर वजा होणार. मग 5b बरोबर किती आलं 22मधून 2 गेले 20 आले. आता बीची किंमत काढायची आपल्याला. मग b बरोबर 20ला काय केलं आपण 5ने भाग घाललं. 5 एके 5 5 चोक 20 b बरोबर 4. याप्रमाणे आपल्याला a आणि बीची किंमत आपल्याला इथे भेटली. म्हणजे a बरोबर किती भेटलेले आहेत आपल्याला 2 आणि b बरोबर 4. ह्या आपल्या किमती दोन्ही मिळालेल्या आहेत. हे आपलं पहिलं समीकरण सोडून झालं. आता आपण दुसरं समीकरण सोडूया. दुसरं समीकरण आहे x अधिक 7y बरोबर 10 आणि 3x वजा 2y बरोबर 7 आहे. इथे आता पहिल्या समीकरणाचं निरीक्षण करायचं. समीकरण बघा कसं लिहिलं आहे. x अधिक 7y बरोबर 10 आहे आणि 3x वजा 2y बरोबर 7 आहे. इथं xचा सहगुणक काहीच नाही आहे. इथे yचा सहगुणक 7 आहे. इथे xचा सहगुणक 3 आहे आणि yचा 2 आहे. आता आपण काय करायचं इथे काहीच नाही म्हटल्यानंतर इथे ह्या पहिल्या समीकरणाला काय करायचं आहे दुसऱ्या समीकरणातील 3ने काय करायचं गुणायचं. समीकरण 1ला असं पहिले समीकरण लिहून घेऊ.
1 व 2 x अधिक 7y बरोबर 10 हे समीकरण 1. 3x वजा 2y बरोबर 7 हे दुसरं समीकरण आहे. आता इथे आपल्याला एक्सचा सहगुणक नाही आहे. मग आता ह्याला सहगुणक करण्यासाठी आपण समीकरण 2 मधल्या तर 3ने ह्याला आपण जर गुणलं तर इथं 3x होईल. मग आपण समीकरण 1ला काय करूया, 3ने गुणूया. समीकरण 1ला 3ने गुणून हे प्रत्येक वेळेला लिहायला लागतं. तुम्ही व्यवस्थित जर सोडवलं, स्टेप बाय स्टेप सोडवलं, म्हणजे पायऱ्या असतात, त्या पायऱ्यांना प्रत्येकाला मार्क असतात. म्हणजे स्टेप बाय स्टेप सोडवलं तर आपल्याला मार्क ते मिळू शकतात. मग समीकरण 1ला 3ने गुणलं, मग समीकरण 1 काय, x अधिक 7y बरोबर 10 आहे. मग 3ने गुणा त्याला, 3 गुणिले x 3x अधिक 7 त्रिक 21y बरोबर 10 त्रिक 30. हे जे आपल्याला समीकरण भेटले हे समीकरण 3 भेटलेलं आहे. आता याच्या पुढे आता आपल्याला इथे दुसरं समीकरण बघितलं तर 3x वजा 2y बरोबर 7 आहे. आणि आता तिसऱ्या समीकरण आपल्याला नव्याने आलेलं आहे ते 3x अधिक 21y बरोबर 30 आहे. आता हे समीकरण इथे आता 3x आलेलं आहे. तर ह्या समीकरणाची काय करूया आपण, वजाबाकी करूया. ज्यावेळेस वजाबाकी करू तेव्हाच हे 3x जाऊ शकतात. आता ते समीकरण 3 व 2 यांची वजाबाकी करूया. समीकरण 3 व 2 यांची वजाबाकी. मग समीकरण 3x अधिक 21y बरोबर 30 हे तिसरं समीकरण. आणि दुसरं आहे 3x वजा 2y बरोबर 7. त्यांची वजाबाकी करूया. इथं अधिक आहे तिथे वजा होणार, इथं वजा आहे तिथे अधिक होणार आणि हे वजा. आता इथे जर बघितलं 30मधून 7 गेले किती राहतात, 23 राहतात. 30मधून 7 गेले 23 राहतात. इथे 21 अधिक 21y अधिक 2y म्हणजे किती आले, 23y आले. आणि आपले हे 3x ह्याच्यालाच आपण लोप केला. तर 23y बरोबर किती आले, 23 आले. आता yची आपल्याला किंमत करायची आहे. मग 23y बरोबर 23. मग y बरोबर किती येणार, 23ला 23ने भागितलं तर 23 भागिले 23, 23 एके 23. y बरोबर किती आले, 1. मग ही जी y बरोबर 1 किंमत आलेली आहे ते वरचं समीकरण कोणतंही घ्यायचं, मी मग सांगितलं त्याप्रमाणे त्याच्यामध्ये टाकायचं. आता आपलं समीकरण 1 जर बघितलं तर समीकरण 1 सोपं आहे आपलं, x अधिक 7y बरोबर 10. मग त्याच्यामध्ये आपण टाकूया किंमत. y बरोबर 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये. मग समीकरण 1 लिहून घ्या. x अधिक 7y बरोबर 10. मग आता आपल्या yची किंमत आली ना 1. मग x तसाच ठेवला. x अधिक 7 yची किंमत 1 बरोबर 10. x अधिक 7 एके 7 बरोबर 10. आता एक्सची किंमत आपल्याला करायची आहे. मग x बरोबर तसेच ठेवायचे. 10 हे अधिक आहे तिकडे आल्यावर वजा झाले. मग x बरोबर 10तून 7 गेले 3. मग आपल्याला एक्सची किंमत किती आली, 3. आणि yची किंमत किती आली आपली, 1. अशी आपल्याला ही दोन x आणि yच्या किमती आपल्याला ह्या भेटलेल्या आहेत. अशाप्रमाणे ही गणितं अशी सोडवायची.